मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 7 आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याची बातमी समोर येत आहे। नागालँडच्या राजकारणात ही एक महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एनसीपी सर्व 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत एनडीपीपी अधिकृतपणे विलीन झाले आहेत। या विलीनीकरणामुळे 60 सदस्यीय नागालँड विधानसभेत एनडीपीपीचे संख्याबळ 25 वरून 32 वर पोहोचले आहे। सध्याही नागालँडमध्ये एक विरोधी पक्षावरती सरकार अस्तित्वात आहे। या सरकारला एनसीपी पूर्वी एनपीपी, आरपीआय, एलजेपी, आरव्ही, एनपीएफ, जनता दल आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळालेला आहे। त्यामुळे विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष अस्तित्वात नाही। ही भारतीय राजकारणात दुर्मिळ बाब मानली जाते, कारण एनडीपीपी मध्ये या विलीनीकरणाची घोषणा वीज व संसदीय कार्यमंत्री तसेच सरकारचे प्रवक्ते केन्ने यांनी शनिवारी सायंकाळी कोहिमा माध्यमातील हॉटेल जाफू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली। केन्ने यांनी स्पष्ट केले की हे विलीनीकरण संविधानिक तरतुदीनुसार करण्यात आला असून याबाबतचा औपचारिक अर्ज विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुबर यांच्याकडे सादर करण्यात आला होता आणि त्यांना ते स्वीकारलं आहे। केन्ने यांनी या घडामोडीचे स्वागत करताना सांगितले की मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वावर लोकांचा वाढता विश्वास या निर्णयातून दिसून येतो। वाढलेल्या संख्याबळामुळे एनडीपीपी आता अधिक परिणामकारकपणे जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कार्य करू शकेल, असेही त्यांनी नमूद केले। याआधी नागालँडमधील एनसीपीने शरद पवार गटातून बाहेर पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला होता आणि आता त्यानंतर एनडीपीपी मध्ये विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला। या राजकीय घडामोडीमुळे एनडीपीपीचं विधानसभेतील स्थान अधिक बळकट झाले असून शासन व्यवस्थेच्या स्थिरतेला यामुळे अधिक बळकटी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।